गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी 17 मार्च रोजी जगाचा निरोप घेतला. कर्करोगाशी असलेली झुंज संपली आणि पर्रीकर यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. त्यांचं अचानक जाणं हे सगळ्यांसाठी चटका लावणार आहे. सोशल मीडियावर सगळेच जण पर्रीकरांबद्दल व्यक्त होत आहेत. पर्रीकरांच्या आठवणींना एका मराठमोळ्या अभिनेत्यानं उजाळा दिलाय. ते आहेत अभिनेते योगेश सोमण. योगेश सोमण यांनी उरी सिनेमात मनोहर पर्रीकरांची भूमिका साकारली होती. चेहऱ्यामधल्या थोड्या सारखेपणामुळे मनोहर पर्रीकरांची भूमिका साकारता आली हे माझं भाग्य समजतो, अशी भावना अभिनेते योगेश सोमण यांनी व्यक्त केली आहे. भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहरजी पर्रीकर यांचं दुःखद निधन झालंय. मनोहरजी चेहऱ्यातील अंशतः साम्यामुळे काही काळापुरतं का होईना आपली ओळख मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. मनोहरजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. सिनेमासाठी पर्रीकर साकारायला मिळणं हे भाग्य होतं, पण त्यासाठी मी त्यांचे यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहिले आणि त्यांची शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. नक्कल कुठेही करायची नव्हती म्हणून व्हिडिओनंतर मी माझ्या प्रकारे तो अभिनय करण्याचा प्रयत्न केला आणि तेच लोकांना फार आवडलं, अशी भावना योगेश सोमण यांनी व्यक्त केली. एका नाटकाच्या दौऱ्यादरम्यान गोवा कला अकादमीमध्ये पर्रीकरांना भेटलो होतो, पण तेव्हा चेहऱ्यामध्ये फार साम्य नव्हतं. पण आता चेहऱ्यामध्ये असलेल्या थोड्या सारखेपणामुळे मी पर्रीकरांची भूमिका करू शकलो, हे खरोखर माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, असं योगेश सोमण म्हणाले. लोकांची मनं जिंकणाऱ्या या नेत्याला राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.